जालन्यात येणारा 1.25 कोटीचा राजनिवास गुटखा जप्त। पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली धडाकेबाज कारवाई करत आज स्थानिक गुन्हे शाखा आणि सदर बाजार पोलिसांनी अवैध गुटखा विक्री विरोधात कारवाई करत तब्बल 1.25 कोटीचा मुद्देमाल जप्त केला। तालुका जालना पोलीस ठाणे हद्दीतील गोंदेगाव शिवारात ही कारवाई करण्यात आली। जालना जिल्ह्यात गुटखा माफिया सक्रिय असून प्रत्येक महिन्याला कोट्यावधी रुपयांचा गुटखा परराज्यातून आणून जालन्यात अवैधपणे विक्री केला जातो। अनेक ठिकाणी पोलीस प्रशासन आणि गुटखा माफियात अर्थपूर्ण संबंध असल्याचे कारवाया केल्या जात नाहीत। मात्र आज अशाच प्रकारे इंदोर येथून एक कंटेनर अवैधरित्या गुटखा भरून जालन्यात येत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांना मिळाली होती। त्यानुसार त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ आणि सदर बाजार पोलिसांना घटनास्थळी पाठवून कारवाई करण्याचे आदेश दिले। पोलिसांनी गोंदेगाव शिवारातून हा कंटेनर ताब्यात घेऊन तपासणी केली असता कंटेनरमध्ये तब्बल सुमारे 70 लाख रुपयांचे गुटख्याचे 156 पोते आढळून आले। पोलिसांनी कंटेनर आणि गुटखा असा एकूण 1.25 कोटीचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिली। सदरील कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ, सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राऊत, सचिन चौधरी, कृष्णा तंगे, रमेश राठोड, भारत ढाकणे, रुस्तुम जयवाळ, सुरडकर, गायखे आदींनी केली असून चालकास ताब्यात घेतलाय। अवैध गुटखा विक्री करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात आली। कुठे कारवाई करण्यात आली आणि कुणाचा माल आहे, किती आरोपी आले? एक अशी गोपनीय माहिती प्राप्त झाली होती की हरियाणा पासिंगची गाडीमध्ये अवैध गुटखाची वाहतूक होत आहे। तर लगेच आमच्या LCBची टीमने जाऊन तिकडे चेक केला तर तशा एक गाडी देऊलराजा रोडवरून जालना साईडला भेटली, ज्याच्यामध्ये सील होती गाडी आणि पावत्या पण होती, पण ते प्रायमा फेसी डुप्लिकेट वाटल्यावरून सील तोडून ज्यावेळी चेक केला तर आतमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा त्याच्यामध्ये सापडला। तर लगेच त्याच्यामध्ये त्याला आरोपीला ताब्यात घेऊन आम्ही आमची टीमने इकडे येऊन चेक केल्यावर एकूण 156 पोते त्याच्यामध्ये गुटख्याचे सापडले आहे, ज्याच्यामध्ये अंदाजा 70 लाखपेक्षा जास्त किंमतचा गुटखा त्याच्यामध्ये आहे। आणि जर गाडीची किंमत पकडली तर 1 कोटीवरचा मुद्देमाल या केसमध्ये आता सापडलेला आहे। प्रायमा फेसी इंदोरवरून याची वाहतूक झालेली आहे असं समजत आहे। जो ड्रायव्हर होता आरोपी, त्याचं नाव शाहनवाज सुलेमान खान असा ड्रायव्हर त्याच्यामध्ये होता। त्याला ताब्यात घेऊन आता पुढची चौकशी पोलीस करत आहे। गुटखा कोणाचा सर काही सांगता येईल का? आता जस्ट इमिडिएटली आताच कारवाई झाली आहे। आम्ही तपास करू की कोणाकडून आला, कुठे सप्लाय करत होता, जालनामध्ये होता की महाराष्ट्रात होता की बाहेर होता, सगळा तपास करू आम्ही अजून। थँक्यू।